हे काय करताय तुम्ही? काय करतोय म्हणजे काय ना तुला काय करतोय ते चल. आपण मी सांगितलं ना मला नाही करायचं हे काही. पण मला करायचंय ना. चल. मग तुम्ही काय आता काही माझ्यावर बळजबरी करणार आहे काय? बळजबरी नाही. चल. हे काय करताय पण सोडा. ए समज तुला काय समजायचंय ते. अगं लग्न झाल्यापासून मग मी कसं सांभाळलंय मला ते मलाच माहित आहे. मला वाटलं आज तयार होशील उद्या तयार होशील पण तू तयार व्हायचं नावच घेत नाहीस. आज तर बळजबरीच करणार आहे मी. चल. आपण नवऱ्याला बायकोवर बळजबरी करणं शोभतं का तुम्हाला? मग बायकोला नवऱ्याला तडपडणं शोभतंय का? शोभतंय का? चल बघू तो. मी असं कुठं काही नाही म्हणले किंवा मी नाही कुठं म्हणले, पण मग मला अजून थोडा वेळ द्या तुम्ही. मी म्हातारा होऊस तर ये पाहिजे का तुला? हा बरं ठीक आहे, पण मग मी एका चटीवर तुम्हाला माझ्या अंगाला हात लावू देईन. आता कोणची आठ रे ती आठ पुन्हा बघूच. आपण तू हे बघा, तुम्ही जर रोज कामाला जाणार असाल तरच तुम्ही माझ्या अंगाला हात लावायचा. एवढंच? अरे रोज कामाला जातो तू. चल बरं आता चल पटकन. दुसरी एक अट अजून, अगं आठी वाटीची मांडतीस का आता काय? तुम्ही जर दारू सोडणार असाल ना तरच माझ्या अंगाला हात लावायचा, नाहीतर नाही लावायचा. मग राणी तुझ्या संत्याला दारू सोडायला लावती काय? अगं तुला हात लावून जेवढा आनंद भेटत नाही तेवढा दारू पिऊन आनंद भेटतो या संत्याला. शरीराची भूक मी कुठे बी भागवीन जाय. घे तुला जेवढा टाइम घ्यायचा तेवढा, पण मी दारू सोडणार नाही आणि तुला बी सोडणार नाही. एक ना एक दिवस तू या संताच्या अंगाला अंग लावशीलच ना, ताव बघू. आता 90 मारून येतो, भाकर करून ठेव. हा का हात लावतेत ना. अशा नवऱ्यासोबत आयुष्य काढायचं जरी मनात विचार आला तरी माझ्या अंगाला काटा येतो. मी कधी कोणाचं एवढं वाईट केलं होतं जे की देव माझी एवढी परीक्षा घेतली. या माणसासोबत आयुष्य तर मी अजिबात काढू शकत नाही आणि आता दुसरं पण काही करू शकत नाही. काय करू मला हे कळतच नाही. हा माझी एकही इच्छा पूर्ण करणार. माझ्या इच्छा मलाच पूर्ण कराव्या लागणार. पण कशा? मी अरुण भाऊ जे बोलतील ना ते करायला पाहिजे का? ते तर मला पैसे पण देतील आणि ते पैशाने मला जे पाहिजे ते मी करू शकते. असं किती दिवस या माणसाच्या भरोश्यावर राहून? हा माणूस कधी कामाला पण जातो आणि दिवसभर नुसतं दारू पिऊन असतो. पण अरुण भाऊची गोष्ट मी मान्य केली तर माझ्याकडे पैसे पण येतील. मला आता दुसरं काहीच पर्याय नाही. त्यामुळे राणी तुला हे करावंच लागेल. पण राहुलचं काय करायचं? राणी, ए राणी, राहुल तू काय करतोय इथं? मी काय करतोय म्हणजे? अगं तुला भेटायला आलोय. हे बघ राहुल, आता मला हे सगळं काही चुकीचं वाटतंय. तू इकडे येत जाऊ नको आता. जर कुणी पाहिलं ना तर लोक उगाच नको ते संशय घेतील. तू जा इथून. अगं पण अचानक काय झालं तुला असं? हे बघ, अचानक नाही झालं. मी खूप दिवसापासून या सगळ्या गोष्टीचा विचार करते. माझं लग्न झालंय, मी आता एका नवऱ्याची बायको आहे. या गोष्टी नाही पटत आता मला, त्याच्यामुळे तू जा इथून. अगं राणी, पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तू सोडली तर दुसऱ्या मुलीचा कधी विचार पण नाही केला. तुझ्यासाठी झालं ना घरदार सोडून मी. मग असं बोलल्यावर मी काय करू? हे बघ राहुल, जे झालं ते झालं. आता तू पण तुझे आयुष्य जग आणि मलाही माझं आयुष्य जगू दे. आणि आता ही आपली शेवटची भेट समज. तू इथून पुढे आता मला भेटायचा प्रयत्न पण करू नको. तू जा इथून. अगं पण माझं ऐकून तर घे ना. हे बघ राहुल,
तू इथून जा नाही तर मी ओरडेन. ओरडेन? अच्छा, जातो. भाऊ तुम्हाला एक गोष्ट बोलू का? बोल ना खांड्या. भाऊ असं लय दिवस बिना लग्नाचं राहिलं ना नंतर पोरगी भेटत नाही बर का. म्हणजे तुला काय म्हणायचं, मला काय लग्नाला पोरगी भेटणार नाही काय? हा, अहो तसं नाही भाऊ. अहो फळ किती बी चांगलं असलं ना तर ते एक दिवस सडतं. तसं माणसाचं बी असतंय. माणूस किती बी चांगला असला ना आणि एकदा त्याचं वय निघून गेलं की नंतर कुणी विचारित नाही त्याला. अरे खांड्या, हा अरुण भाऊ काय तुला साधी चीज वाटला काय? हा? अरे चालता चालता पोरगी मी गाडीवर बसवतो आणि मला लग्नाला पोरगी भेटणार नाही? हा, अहो, तुमची गोष्ट वेगळीच आहे भाऊ. पण मला तुमची काळजी वाटली म्हणून म्हणलं तुमच्या कानावर घालावं. काळजी तर त्या राणी वहिनीची लागली रे मला. तिनं ना माझ्या तोंडातून घास काढून घेतला. काहीतरी करावं लागन खंड्या, काहीतरी करावं लागन. तिला पाहिलं ना की जीव असा खालीवर खालीवर होतो रे. पण भाऊ एवढं सगळं महाभारत झाल्यावर ती परत येईन का? एवढी मोठी ऑफर ठुकरेली वा तिने. भाऊ मी जर पोरगी असतो ना तर मी दिवस रात्र हिंडला असतो तुमच्या सोबत. अरे खंड्या, तू पोरगी नसताना बी माझ्यासोबत हिंडतोस काऊन की तुला माहित आहे अरुण भाऊ काय चीज आहे. पण साला तिला कळाना ना. कळन भाऊ, तिला बी एक दिवस कळन. त्याच दिवसाची वाट पाहतो रे मी खांड्या. भाऊ माझा ना डावा डोळा फडकतोय. म्हणजे काहीतरी चांगली बातमी येणार आहे बरं. खांड्या, ज्या दिवशी चांगली बातमी येईल ना त्या दिवशी तुला ना पैशात झोपीन, पैशात. कळलं का? बरं हा, मला एक अर्जंट काम आठवलंय. मला पंचायत समितीला जाऊन यायचंय. तू ना त्या राणीवर जाणतो काय? हो भाऊ तुम्ही टेन्शनच नका घेऊ. मी आहे ना. येऊ का? जाणतोशील? काय करू मी? काय करू? काय करू? एवढे दिवस अरुण भाऊ माझ्या मागे हिंडत होते आणि मी आता त्यांना शोधते तर कुठं दिसाना. त्यांच्यासोबतचा तो खंड्या, तो पण कुठे दिसाना. जेव्हा चांगले पैसे भेटत होते तेव्हा मी नाटक केली. आता काय करू? कुठे शोधू? रात को आऊंगा मैं झोपड़ी में ले जाऊंगा मैं रात को. बाबा वहिनी तुम्ही मला आवाज दिला? हा, मग दुसरं कोणी आहे का इथं खंड्या नावाचं? नाही हो. बरं ऐक ना, माझं एक काम होतं रे तुझ्याकडं. हा बाबा वहिनी तुमचं तुमचं माझ्याकडे काम आहे. बोला ना काय काम आहे तुमचं? आज तू एकटाच दिसतोय. हाय का वहिनी, आता मी नेहमी एकटाच असतोय. ते कसं आहे ना, ते माझं कुणाबरोबर पटत नाही आणि मला कोणी पटत नाही. अरे तुला एकट्याला कधी पाहिलं नाही ना. तू तर नेहमी त्यांच्यासोबत असतो ना. त्यांच्यासोबत? कोणासोबत? आता तुलाच माहिती तू कोणासोबत असतो. तूच सांग कोणाबरोबर असतो तू. मी होय म्हणजे माझ्या बरोबर ते अरुण भाऊ असतात. म्हणजे मी त्यांच्या बरोबर असतोय. काही काम आहे का त्यांच्याकडे तुमचं? नाही मग ते आज कुठे आहे? ते आता इथं होते बा, पण ते काय झालं त्यांना झेडपीला काम आलं म्हणून तिकडं गेलेत. बोला ना काही काम आहे का त्यांच्याकडं? तसं नाही रे, तू आज एकट्यात दिसला ना म्हणून तुला विचारलं. वहिनी अहो तुम्ही खोटं बोलताय ते कळतंय मला. तुमचं काम आहे ना भाऊकडं. हा तसं काम तर आहे. वहिनी पण त्या दिवशी
नको नको ते बोललात तुम्ही आमच्या भाऊला. खंड्या कसं असतं ना ते, माणसाला जोपर्यंत अक्कल नसते ना तोपर्यंत माणूस काही पण बोलून जातो. पण जेव्हा माणसाला अक्कल येते ना तेव्हा बरोबर कळतं काय बोललं पाहिजे. तेव्हा मला अक्कल नव्हती, पण आता मला अक्कल आली, त्याच्यामुळेच मी तर त्यांना शोधते. हा बाबा वहिनी, अहो माझा ना माझ्या कानावर आणि माझ्या डोळ्यावर विश्वासच बसा नाही. मी काय करतो, मी पळत पळत जातो आणि अरुण भाऊला सांगतो मी जातो. जाऊ का? नाही, नको नको, ऐक ऐक, काय नाही ते माझं काम, मी सांगन त्यांना. तू फक्त माझा निरोप पोहोचव की आज दुपारपर्यंत ना त्यांना सांग माळ्यात यायला, राणी वहिनीचं काम आहे म्हणून. हा बाबा लॉटरी लागली, लॉटरी लागली, लॉटरी लागली. राणे, ए राणे, ए दार लावून कुठे गेली आता राणे? मायला हिचं नक्कीच आधी लफडं गिफडं असणार आहे, त्याच्यामुळं माझ्या गळ्यात टाकली अन्नाने. अंगाला हात लावू देत नाही आणि भूक लागली तर भाकर बी देत नाही. अरे राणे, कुठे गेली? गाव उधळायला काय माहित. राणे, राणे, राणे. अरे करमतच नव्हतं राहुल्या तुझ्याशिवाय. हा, लय एकटं एकटं वाटत होतं बघ गावात. मी विचार केला प्रेमासाठी तू एवढा मोठा त्याग करू शकतो, मग मी मैत्रीसाठी काय करू शकत नाही? हा, आणि हा बघ, तू सगळं कॉलेज बिलेज सोडून आलतस ना, मी बी सगळं गाव बी सोडून आलोय. काय आता दोघंही तर राहू, कॉलेज बी करू आणि राणीकडे लक्ष देतो. काय काय उपयोग नाही रे गणे आता. का? जिच्यासाठी एवढं केलं ना तीच आता माघार घेते. म्हणजे काय झालंय काय नेमकं? तिला मी नकोय रे. सकाळीच गेलो होतो तिला भेटायला, मला म्हटले गाव सोडून निघून जा. तिला आता गरज नाही राहिली माझी. अरे राणी असं बोलूच शकत नाही. तू तिला नीट विचारलंस का काय झालंय ते? अरे विचारा, तिने नीट ऐकून तर घेतलं पाहिजे ना गाण्या. हाकलून दिलं तिनं मला तिथून. पण राणी लय बदलली आता, पहिल्यासारखी नाही राहिली. ए राहुले, टेन्शन घेऊ नको बरं. मी आलो ना आता इथं, सगळं करू आपण व्यवस्थित. चल गाव दाखव मला, चल. नाराज बसू नको, चल. ए राणे, कुठे गेलती तू? ते हा, हे मी कुठे गेलती सांग ना. गावात गेले होते. गावात गेली होती? काय झालं? दळण टाकायला गेले होते गिरणीमध्ये. कुठे बोलायला लागली का मला तू राणे? हा, जर तो बाहेर लपडा असला ना तर तो तंगड तोडून टाकायला कमी नाही करणार मी, कळलं का? जर भूक लागली भाकर वाढ. मला वाटलं लग्न केलं तरी चांगलं चुंगलं भेटेन खायला, पण कशाचं भेटत आहे. आता मला कळालंय लग्न करेल लोक गाव म्हणतात लग्न करू नको. राणी वहिनी भाऊची वाट बघताय. ही बातमी जर भाऊला कळली तर भाऊ येणेच होते. पण भाऊला बी कळत नाही कोणत्या टायमाला कुठं जाते. आता ही काय जायचा टाइम आहे का? आता जर भाऊला उशीर झाला
आणि राणी वहिनीचं मन बदललं तर भाऊच्या तोंडात येणारा घास वापस जाईन ना. अहो भाऊ, अहो या की लवकर, अहो तुमच्यासाठी सरप्राईज आहे, सरप्राईज. भाऊ बदला, काय करू वा. भाऊ आले, लॉटरी लागली भाऊ, लॉटरी लागली भाऊ, लॉटरी. लॉटरी काय याची रे? कायची नाही, खरंच लागली. तुम्ही जर ही गोष्ट ऐकता ना तर तुम्ही अख्ख्या गावाला जेवण देतात. मला जेवण देतात. भाऊ कधीतरी माणसावानी वागत जा, ते चिकटपणा द्या सोडून. अहो म्हणजे गोष्ट तशी ना भाऊ. अहो राणी वहिनी म्हणल्यात की तुम्हाला भेटायचंय. अहो माझा तर विश्वासच बसत नव्हता. अशा राणी वहिनी समोरून आल्या आणि मला म्हणल्या की तुझ्या भाऊला दी पाठवून मळ्यात दुपारच्या वेळेला. भाऊ तुमची तर मजाच आहे वा. हाय खड्या, मला ना दमच निघा. मला बी दम निघाला भाऊ. तुला कोण दम निघा ना? भाऊ म्हणजे तुम्हाला भेटताना बघायचंय मला. आता आमच्या गरम झालेल्या भाऊला वहिनी थंड करू शकतात. अरे खड्या, मला अशा गुदगुलाच व्हायला लागल्यात. भाऊ तुम्ही टाइम वेस्ट करू नका, तुम्ही घरी जा. मी राणी वहिनीकडे जातो, त्यांना माळ्यात पाठवतो. तुम्ही घरी जाऊन मस्त बाडीला शेंट पिंट मारा, म्हणजे कसं बॉडीचा सुगंध येईल आणि ते वास घेऊन वहिनी अशा लागल्या पाहिजे. अरे खंड्या, तू ना माझ्यासोबत राहून लय हुशार जा. पण तू एक काम कर, काय है ना, तू जाऊन सांग, मी पुढे जातो. आता तुझी वाट बघतो. भाऊ ऑल द बेस्ट. आल द बेस्ट, आल द बेस्ट. चला येतो. मायला राणी, आतलं पाचतं गाड्या पाणी. मळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी, मळ्याच्या माळ्यामध्ये. वहिनी, ओ राणी वहिनी. ए काय माझ्या बायकोकडे काय काम आहे तू? काळा असन तो बाप. यामुळे अरे तुला नाही. वहिनी ते मला मळा? ए राणे, काय म्हणतो ह्यो काळा? कशाचा मळा? तरी म्हणलं कुठे गेली? अरे ते वहिनीने मळ्यातून भाजी आणली आणि मला त्यांच्या हातची लय खाऊ वाटली होती. होय वहिनी, देता का थोडी? ए माझ्या बायकोची हातची तुला का आवडायला लागली रे भाजी? हा? निघ इथून. तुला काय आमदाराचं घर वाटलं काय हे? हा? जातो ना मग. जा, निघ. जातोय ना जणू, चाललोय ना जणू. मळा न फळा काही म्हणतो खांडे. ए खांडे, ओ हो, हं. मी दळण घेऊन येते, तुम्ही पडा जरा इथं. हा लवकर ये. हा. हा. काय रे, तुला काय अक्कल आहे की नाही? माझा नवरा नाही तर त्याच्या समोर सांगतो का भाऊनी बोलवले भेटायला म्हणून? सॉरी वहिनी, ते थोडं चुकलं बरं का. हा बरं ठीक आहे, काय काम आहे बोल. अहो ती तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. ते भाऊ आलेत ना मळ्यात, तुम्हाला बोलिलंय. चला बरं पटकीन. बरं तू चल पुढे, मी येते माग. हो पण लवकर या बरं का वहिनी. तुला कशाची रे एवढी काय झाली? मला नाही हो घाई, त्या भाऊला मारण्याची घाई झाली. तुम्ही या फक्त. बरं त्यांना सांग मी येते मागून. आणि हे बघ, तू आता पटकन इथून निघून जाय. जर माझ्या नवऱ्याने जर पाहिलं लय मोठा प्रॉब्लेम होईल. हो हा जाय पटकन. जातो वहिनी. ए आणलं का दळण? नाही ते दळण झालं नव्हतं ना, नंतर या बोलले ते. बरं जाय घरात. गण्या, हा, मावशी मला सारखी विचारत असते, गण्या कोण आहे, कुठं राहतो, गण्याबद्दल सारखं का बोलत असतो. आज तुला बघाल ना सगळे प्रश्न बंद होतील बघ तुझे. म्हणजे ह्या गावात पण मी फेमस आहे का काय? गण्या गपचल केला का, सुधरत नसतो कधीच तू. अर्ज सुधारला तो गाण्या कसला रे? हा, पण राहुल शेठ मला सांगा, ह्या गावात ह्या पठ्ठ्याला शोभन असं एखादं पाखरू आहे का नाही? पहा करू. हा, गण्या तुला आठवतंय का काय? आपल्या गावात अन्नाचे मी फटके खाल्ले होते, सोबत तू पण खाल्ले होते. हो थोडे. ह्या गावात तुला कोणाचे फटके खायचे का? अरे तसं नाही रे बाबा. ते म्हणतात ना, आपण जिथं जातो तिथं आपली एक वेगळी छबी निर्माण झाली पाहिजे. हा, कुणीतरी म्हणून ठेवलं रे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. म्हणजे असे लपडे करून. अरे मग चांगले काम करून कोण लक्षात ठेवतं रे? हा, गण्या काय चांगलं काम केलं रे तू? चांगलं काम आठवत नाही तुला?
सांग की तुला आणि राणीला कुणी एकत्र आणले? हा होईल का ना एकत्र तर आणलं तू पण परत आम्ही वेगळे झालो ना. अरे मग ते तुम्हाला जाऊ दे, आता काय बोलणार मी तरी, काय झालं तुमच्यात ते जाऊ दे. चल तिचं घर दाखव मला, कोणाचं? राणीचं. आता हा ए बाबा एवढ्या लांब दमून आणलाय, पहिले फ्रेश हो, नंतर निवांत तुला गाव पण दाखवतो तिचं घर पण दाखवतो. अहो चुकलं ना माझं खरंच. चुकलं चल बाहेर तू. अहो मी मुद्दाम नाही केला. अहो खरंच. हे शिकवलं तुझ्या माय बापान तुला. हा अहो खरंच चुकून पाय लागलाय. मी का तुम्हाला मारू? चुकून मारलास तू बा. दणकन लात मारलीस म्हणून तर लात. अहो नाही ना. अहो खरंच नाही. मी खरंच मारा नाही. मी ताट ठेवत होते तो तुम्हाला चुकून पाय लागलं. हो तरी मी गोटच लागलीस तू बोलायला मारून. अहो मी का मुद्दाम करू? नका ना. नका ना मारू खरंच. नका ना. चुकून लागली म्हणजे चोरून खोटं बोलतीस. अहो खरंच मी नाही मारलं तुम्हाला. मारलं नाही कोणी तर काय बापाने लात मारली का मग मला इथं येऊन? अहो खरंच चुकलं माझं. मी तुझ्या पाय पडले. नका ना मारू मला. आता तू माय बापाने पाय पडायचं इथं येऊन या पट्ट्याच्या. पण एवढ्या छोट्या गोष्टीसाठी त्याला बोलून आणायचं का इथं? छोटी गोष्ट वाटायला लागली तुला. राणी मला लात मारलेली छोटी. तो ना आता जाळ करूनच शकत वाटणार. नका ना. अहो नका ना मारू. मेरी हाल कर राणी. ए खंड्या, अरे कवा शिकेती ही या पाय खंड्या. हे जर समज खोटं निघालं ना तर असताना ताणून मारीन. भाऊ हे जर खोटं निघलं ना तर तुम्ही मै इथंच समाधी बांधा. अहो मी गेलतो त्यांना बोलवायला पण ते काय झालं तिथं संत्या होता आणि त्यांनी थांबिलं त्यांना. पण माझा विश्वास आहे बरं का वहिनीवर, ते येणार म्हणजे येणार. अरे खंड्या आलीच पाहिजे. अंगातून अशा नसत्या वाफा निघा लागल्यात रे. भाऊ अहो जरा कंट्रोल करा नाही तर कार्यक्रम इथंच फिसकाटायचा. अरे खंड्या तुला नाही कळणार. एकदा का तिला माही सवय लागली ना तर मग ती मला सोडून कुठंच जाणार नाही. जर तिला दाराची राखणदारी करून ठेवलं ना तर नाव सांगणार नाही अरुण. च्या मायला तिच्या बापाच्या. तिला पण हा बेवडा संत्यात दिसला होता का लग्न करून द्यायला. होय का नाही? हा काय चुकलं रे माझं? राणी अशी का वागते माझ्यासोबत? अरे राहुल्या, खरं प्रेम करणारा माणूस आहे का तेच असं वागत असतंय. मी म्हणतो राणीचं तुझ्यावर खरं प्रेम आहे म्हणून तशी बोलली असेल तुला. व्हायला का गाणे? हा खरं तर मीच नशिबाने राणीसारखी पोरगी माझ्यावर प्रेम करते. अरे राहुल्या, नशीब काढलंस तू नशीब. हा खरं आहे ना? गण्या, हा माझ्या इतका जीव राणीला कोणीच लावू शकत नाही. अरे राणी एवढा जीव तुला बी कोणी लावू शकत नाही, कळलं का? उगा विचार करीत बसतो आपला काही बी. बरं राहुले, प्रेम बिम बास झाला, आता जरा पैसे पाणी कमवायचं बी बघ. अरे प्रेमावर पोट भरत नसतंय मित्रा. हा हे बघ ना, राणीचं माझं खरं प्रेम आहे आणि खऱ्या प्रेमाला पैशाची गरज नसते बरं का. भाऊ त्या बघा आल्या वहिनी. निघलं का नाही माझं खरं? अहो या खंड्याचं कधीच खोटं नसतंय आणि तुम्हाला वाटलं मी खोटं बोलतोय. अरे खंड्या, आज या पाखरा जर फडफड करायला लावलं नाही ना तर नाव सांगणार नाही अरुण. ए खंड्या, तू सटक इथून पळ, पळ लवकर. भाऊ मला बघायचं होतं तुम्ही काय करतात ते. अरे तुला बघायचंय ना तर बघ, पण आईला इथून पळ लवकर, सटक. बरं भाऊ लांबून बघू का? अरे लांबून बघ नाही तर टांबून बघ, पळ लवकर. बर बर जातो. पण भाऊ डबल ऑल द बेस्ट. जाय ना.
आता नुसतं इकडे तिकडेच बघणार आहे का? काय बोलू मला तर सुचतच नाही. न सुचून कसं चालन वहिनी? हा, विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. मी एकटा बोलून काय उपयोग आहे? तुमच्या मनातलं पण मला कळायला पाहिजे ना. हा, माझ्या मनात तर तेच आहे जे तुमच्या मनात आहे. वहिनी तुम्ही तर मला डायरेक्ट चितपटच केलं. तसं माझ्या मनात तर लय काय काय आहे. मग मग जे तुमच्या मनात आहे ते फक्त तुमच्या मनातच ठेवणार आहेत का भाऊ? वहिनी तुम्ही काही म्हणा पण भाऊ म्हणू नका. आणि आता तर अजिबातच म्हणू नका. मग काय बोलू मला तर कळतच नाहीये. तुम्हाला कळालं नसतं तर तुम्ही इथपर्यंत आले असता का? हा? या पहा, हे लाजणं बिजणं मला अजिबात पटत नाही. मला कसं आहे डायरेक्ट मुद्द्याचं पाहिजे. या पहा, तुम्हाला बी त्रास नाही झाला पाहिजे, मला बी त्रास नाही झाला पाहिजे. तुम्हाला बी सुख मिळालं पाहिजे आणि मला पण सुख मिळालं पाहिजे. आनंद असाच मिळत नसतो. मग कसं मिळतो आनंद? मी असं ऐकलंय की आनंद पैशाने पण विकत घेता येतो. हा, आता कसं मुद्द्याचं बोलल्या. मला नाही असे गोल मोल फिरून अजिबात आवडत नाही. आत्ता मुद्द्याचं बोलल्या. मग तयार आहेत ना तुम्ही? मी तयार नसते तर इथपर्यंत आलेच नसते. मी तुम्हाला पैशाची कमी पडू देणार नाही आणि तुम्ही मला सुखाची कमी पडू द्यायची नाही. हा, हे बघा, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेणारच, पण मला जे पाहिजे ते तुम्हाला आधी द्यावं लागेल. वहिनी या बाबतीत आपली कधी पण तयारी असते काय? हा घ्या. सोडा की आता, जे माझं आहे ते मला घेऊ द्या. म्या कुठं अडवलं? या पा वहिनी, एकदा का तुम्ही आल्या तर मग तुम्हाला युटर्न घेता येणार नाही बरं का? हा, तुम्ही जर माझी सगळी हौस पूर्ण करत असाल ना तर मी कधीच युटर्न घेणार नाही. वहिनी तुम्ही लयच विचार केलेला दिसतोय. वहिनी वहिनी, देणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे. तुम्ही काळजी नका करू. सोन्याची अंडी देणारी कोंबडी कधीच कापायची नसते. वहिनी तुम्ही एवढ्या हुशार असताना असं वाटलं नव्हतं मला. परिस्थिती माणसाला हुशार बनवते हो. माझ्या एवढ्या सोन्यासारख्या आयुष्याची राखरांगोळी झाली आणि मी किती दिवस दुसऱ्याचा विचार करत जगणार आहे? माझं पण आयुष्य आहे, माझी पण स्वप्न आहे आणि माझे स्वप्न मलाच पूर्ण करावे लागणार आहे. त्यासाठी मी हा निर्णय घेतलाय. हे बघा वहिनी, तुमची नाही दर्द भरी कहाणी ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. तुम्हाला जे पाहिजे ते मी दिलं ना. आता चला. कुठं? कुठं? आता ते पण मीच सांगू का? हा, पहिल्या भेटीत एवढंच बस झालं. जर पहिल्याच भेटीत जर तुमचं मन भरलं तर परत तुम्हाला भेटायची इच्छा नाही होणार. मला वाटत नाही की पहिल्याच भेटीत मन भरून म्हणून. हो ना, म्हणूनच म्हणते हळूहळू मन भरवा. भरलेलं ताट घाईघाईत खायचं नसतं, त्याचा आनंद घ्यायचा असतो. बरं ठीक आहे, येते मी. माझा नवरा माझी वाट बघत असेल. ह्या पा वहिनी, पहिल्या भेटीत सोडलं दुसऱ्या भेटीत सोडणार नाही बरं का? ओ वहिनी. काय भाऊ, पिक्चर बघितला मी पण शो फ्लॉप गेला. दुसऱ्या पार्टला लय मेहनत करावं लागन. अशी हातात आलेली शिकार तुम्ही सोडून दिली, हे पटलं नाही बरं मला. खांड्या, शिकार मला करायची होती पण तिनंच माझी शिकार केली. मला वाटलं नव्हतं रे एवढी चाबरी असेल म्हणून. पण खांड्या, लय मजा येणार आहे गाड्या. पाय काढा ना जरा.
असं तुम्ही माझ्याकडे किती वेळ बघत बसले ना तर तुम्हाला काहीच मिळणार नाही, समजलं का? म्हणजे आता तुझ्याकडे बघावं बी नाही का आता? हा माझ्याकडे बघण्यापेक्षा ना थोडं कामधंदा का बघा, म्हणजे कसं तेवढंच पैसे आहे ना आपलं घर चालवायला. हो हो, घर काय बंद पडे का? 2 टायमाचं भेटत ना तुला गिळायला. जगण्यासाठी काय 2 टाइम जेवण मिळालं म्हणजे काय बायको सुखी असते का? लग्न झाल्यापासून मला विचारलं का तुला काय पाहिजे, कुठे फिरायला देऊ, तुला काय आवडतं, विचारलं असं काही? अरे वा, ए बाई, ते तसेच करते ते लोक. बायकोचा बैल असते तर मी बायकोचा बैल नाही आणू, होणार आहे बी नाही, कळलं का? तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाही बघा. हा, माझ्या तर लय फायदा व्हायला लागलाय बाबा, मग आहे का नाही? तरी दारू उतरून टाकलीस माही, डोकं दुखायला माही. आता पैसे दे, चल. पैसे कुठून आणू मी? तुझ्याकडे पैसे नाही तर नाही माझ्याकडे पैसे नाही, तुझ्याकडे पैसे नाहीच नाही. आहे. मला माहिती आहे ना, मग कुठं तुलास का पैसे दे. होय बाजू डब्यात ठुतीस का कशात ठुतीस, तू घेतो ना बराबर. भेटले पैसे. काय ते पैसे? घ्या ए, इकडं. ठीक आहे सर, सोड मला तू. सोड ते पैसे, घे इकडं. इकडे घ्या ना ते पैसे. इकडे घ्या म्हणजे आधी कुठून आले हे पैसे ते सांग, मग तुला देतो. तुम्हाला काय करायचं, कुठून आले? इकडे घ्या ते पैसे. ए राण्यात बुक्का टाकीन, सांग कुठून आले, तेव्हा देणार तुला पैसे. ते ते मला अण्णांनी पैसे दिले माझे, घ्या इकडे पैसे. आनंद दिले पैसे. हा, मग असं बी लगन गपचिप लावलं होतं ना ते मी. आता हुंडा आला मला, जाय. अहो असं काय करताय, इकडे घ्या ना पैसे. सगळे ते दारू तोडवशाल तुम्ही. दारू तुडून आहे का नाही? खरं आहे, तो खरं आहे. धर नाही, हे काय सगळेच घ्या इकडं. तुला देतो ना पैसे. हा बघ, आता अर्धे दिले, मग उपकार मानतो. हा धर, आणि जास्त खर्चू नको. हे खर्चले की ते घेणार आहे मी पैसे. हा, जाय आता, चल घरात. तुला चारच देत नाही आता मी, हे पैसे संपूस तर. ना जा, चाललो मी ते अहो दुकान. पण माझे पैसे द्या इकडे पहिले, तुम्हाला सांगते मी. तुला राणे चिपली तुझ्या घरी, चल तिकडे. यायची येडीवर राहू का नाही, मला म्हणते का पैसे द्या. आला रे दुकानदार, रोज माय. राहुले, माझ्या डोक्यात आहे ना एक टांगा पलटी घोडे फरार आयडिया आली. सांगू का तुला? ए गण्या, तुझ्या आयडिया तर एवढंच ठेव. अरे ऐकून तर घे माझं. आपण काय करू माहिती का? राणीचा नवरा दारू पितो का नाही, त्याला पाजू दारू आणि त्याला करू किडनॅप. हा, मग ते आपल्या पाया पडेल, भाऊ मला सोडा, दादा मला सोडा. पण आपण त्याला सोडायचाच नाही, आणि सोडला तर एका आटीवर सोडायचा. कोणत्या? त्याला म्हणायचं, बाबा तुला काय दारू प्यायची पी, मरूच तर दारू पी, पण राणीला हात लावायचा नाही. आणि त्याला सोडल्यावर आपण राणीला परत मारल्यावर मग त्याला आपण परत किडनॅप करू. हा, आणि ह्यावेळेस ना त्याला लवकर सोडायचं नाही. त्याला काय करू, बांधून ठेवू आणि त्याच्या समोर आपण दारू पिऊ. हा, मग त्याला कळलं, त्याची तळमळ होईल, आणि मग त्याला समजलं की आपली काय परेशानी होती. अच्छा, मग त्याच्या समोर बसून दारू कोण पिणार? मी पिल की. अरे राहुल्या, तुझ्यासाठी दारू काय, विष बी पिल मी. हा, आला लय मोठा. माझ्यासाठी दारू प्यायची गरज नाही, 20 पण प्यायची गरज नाही. इथं एक तर मला टेन्शन आलंय, आणि तुझं चाललंय बडबड बडबड बडबड. अरे बडबड नाही करत रे मित्र मी. मला बी वाटते की राणीने ह्याच्यातून बाहेर पडावं. अरे पण तिलाच बाहेर पडायचं नाही गण्या. मला काय म्हणली माहिती आहे का? काय? तुझं तू जग आणि माझं मला जगू दे. चल बरं, तिच्या घरी जाऊ आपण. तिला बोलल्याशिवाय कळणारच नाही नेमकं काय म्हणणं तिचं. चल. मी नाही, तुझा. काय राव, एवढ्या लवकर हार मानलीस तू? अरे तिच्यासाठीच आलास नाही इथपर्यंत तू. मग इथून तिच्या घरापर्यंत यायला तुला अडचण आहे का? मला काय वाटतंय माहिती का राहुले, तिचं तुझ्यावरचं नाही, तुझंच तिच्यावरचं प्रेम कमी झालंय. गण्या, माझं तिच्यावरचं प्रेम तेव्हाच कमी होईल जेव्हा मी मरेन. वा रे मेरे आशिक, म्हणे मेल्यानंतर प्रेम कमी होईल. अरे जिवंतपणे काय करता येईल ते बघ ना तिच्यासाठी. मेल्यानंतरचं कोणी बघितलंय? हा, लय टेन्शन घेऊ नको बरं तू. चल उठ, बघू काय होतं ते आपण बघू. चल उठ.
कशाचं टेन्शन घेत बस तुम्ही आहे ना इथं. क्षण काढची माझी ठमी मला कशाचं कमी. क्षण काढची माझी ठमी मला कशाचं कमी. ए काळ्या कांड्या इकडे भाड्या नाही तर मारेनच तुला. तुला मारायचंय का मार, पण काळ्या काय म्हणू नको. ए भाड्या खांड्या त्या दिवशी माझ्या बायकोकर कशाला आलं तर तू हाका मारू. खरं सांग काय काम होत. ते मला त्यांच्या हाताची भाजी खाऊ वाटली होती म्हणून माग आलतो उलशिक. तुझी बायको काय तिच्या हातचं तुला आवडायला रे भाड्या. हं? इथून पुढे जर माझ्या बायकोपाशी भटकालास तर बघ बर का 2 हात लांब राहायचं तिच्यापासून. नाही तर कडा 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 मोडून चेतून जा करून शेकत बसून. कळलं का. बर जाऊ का. इकडे ये. काय आधीच बाबा इकून तिकून लग्न झालंय मग फसून त्या बापाला तिच्या आणि तू येऊन मध्ये तेल टाकायलास का. हा नीट लक्षात ठेव भाड्या. नीट बर खांद्या इकडे बरं मला एक सांग. इकडे 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 ना साधा मुका घेतो का मा. तू आज बोलिलस ना. कान इकडे कर ना मग बायको कशी दिसते रे. हा सांगते हा भाड्या हा या बाबतीत तर नशीब काढलं. लय सुंदर दिसती. बर जाऊ का. बर सांगते ऐक ना, तुला एक आतली गोष्ट सांग का. बाहेर काढ. बरं ऐक. अरे गावातले लोक ना वहिनीकडे लय वाईट नजरेने बघतात. अरे त्यांच्या मागे तर काही बी बोलत आहेत. मला तर ऐकूच वाटत नाही. मी चांगला आहे म्हणून त्यांच्यावर लक्ष देतोय. हा तू लक्ष देऊन तू किती काळ आहे मला माहिती आहे ना. बाहेरून बी ना आतून बी. सांगते हा तुला मित्राच्या नात्याने एक सल्ला देऊ का. दे. ऐक हा तू अरुण भाऊकडे जा आणि त्यांना सांग नजर ठेवायला. अरे त्यांचा दबदबा आहे, लोक ऐकत आहेत त्यांचं. कोण अरुण भाऊ रे. रात्री अर्धी कुणाकून प्यालता. अरुण भाऊ म्हण मग. हा. हा आता काय करतो इंग्लिश मारून जातो त्याच्याकडं. इंग्लिश आणि तू ह्या देशीचे वांदे तू इंग्लिश आणायला. अरे लॉटरी लागली ना बाबा तुझ्या भाऊला सांत्याला. कस काय रे. बापूने तुल्याला गपची पैसा सापाडा. मग हान पादुस्त म्हणजे चांगली पिया चांगली पी. असं म्हण मग. जा बरं बाबा जातो. हा बस इथून पुढे माझ्या बायकोकडे लक्ष ठेवायचं ना तू. बरं ठेवतो ना बाबा. हा अरे येडे मीच लक्ष ठेवतोय. बरं जाऊ का. बाय. बाय बाय. राणी भाऊ घाबरली ना तू. अरे तू काय करतो इथं. मी काय करतोय म्हणजे तुम्ही दोघं आला तिकडं मग मला एकट्याला करमणार आहे गावात. मी पण आलो मग गाव सोडून इकडं. अच्छा म्हणजे मी तुझ्याशी बोलत नव्हती, तुला म्हणलं इथून निघून जाय म्हणून तू गण्याला बोलवलं का इथं. मी नाही बोलवलं गाण्याला. मी स्वतः गाव सोडून निघून चालू होतो. तुला बोलायचं नाही म्हणून. गाण्या वाटेत अडवाला आणि त्यानेच अडवलंय मला. हे सांग की गाण्या. अगं हो राणी मला तर माहित पण नाही तुम्ही एकमेकांसोबत का बोलत नाहीत. हा आणि तो खरंच चालला होता गाव सोडून. मीच त्याला घेऊन आलोय. हे बघा तुम्ही इथून निघून जा आणि परत येऊ पण नका इकडं. तर बघ गाण्या अशी बोलते. मग सांग कशी इच्छा बोलत राहायची. तुला नक्कीच काहीतरी झालंय आणि काहीतरी झाल्याशिवाय तू असं बोलणार नाहीस मला माहिती. हा ना. आणि राणी मी आहे ना. आणि आता तर गाण्या पण आलाय. तुला काय प्रॉब्लेम झाला असेल ना आम्ही दोघं मिळून त्यात काय उपाय काढू तुझा. हा आणि पण तू इथून जायला नको सांगू राणी. तुला चांगलंच माहिती आहे राणी मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तू जर इथं राहिला ना तर खरंच मला प्रॉब्लेम होईल. हे बघ त्याच्यामुळेच मी सांगते तू इथून निघून जाय. हे बघ तुला असं वाटतं का तुझ्या नवऱ्याला कळेल. मी काय म्हणतो कळलं तर कळू दे. हा कळल्यावर बघू काय करायचं ते. हा ना. आणि राणी तुला तर चांगलंच माहिती आहे मी तुला असं अर्ध्यावर नाही सोडू शकत. हे बघा तुम्ही खरंच इथून निघून जा. जर माझ्या नवऱ्याला कळलं ना तर तो काय बोलन काय नाही मला त्याच्यावर भरोसाच नाही आहे. तुम्ही खरंच इथून निघून जा. मी तुमचे खरंच हात जोडते आता. राणी नक्कीच काहीतरी झालं बरं का पण तू आम्हाला सांगत नाही. हे बघ आम्हाला माहिती आहे तुझा नवरा दारू पिऊन तुला खूप त्रास देतो.
तुम्हाला कसं कळलंय? तुम्ही काय चोरून लक्ष ठेवता काय माझ्यावर? अगं असं काय बोलते राणी तू? राणी तू लय बदलले बरं का. माझी राणी अशी कधीच नव्हती. आता ही राणी तुझी नाही राहिली, आता ही राणी दुसऱ्याची झाली. हे बघा, तुम्ही इथून निघून जा. जर खरंच माझ्या नवऱ्याला जर कळलं ना तर तो तुम्हाला नको ते बोलेन आणि मला पण मारल. हे बघ, मी तुमचे हात जोडते, खरंच इथून निघून जा तुम्ही आणि परत येऊ पण नका. अच्छा, तुला नकोय ना आम्ही जातो निघून. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या गोष्टीचा जोपर्यंत छडा लावत नाही ना तोपर्यंत आम्ही शांत नाही बसणार. चल गाण्या. आता यांना कसं सांगू की काय झालंय माझ्यासोबत? गण्या, गण्या खरंच चुकलं रे माझं. राणीवर उगा संशय घेतला मी. तिला नको नको ते बोललो यार मी. गण्या चल, राणीला आता माझी गरज आहे. राणी, माझ्या डोक्यात सध्या एकाच गोष्टीचं खोळ आहे, कायचं? या पैशाचं. पैशासाठी माणूस काय करेल याचा नियम नाही. तुम्ही पैशासाठी करता आणि मी तुमच्यासाठी. बरं बहिणी, आता ना बस झालं, चला बरं. अख्खा गाव शोधला, कुठं सापडा नाही. आयला हे प्रेमात पडलेल्या माणसाचं लय अवघड असते. आयला त्या संत्यासारखे दारू तर प्यायला चालू केली नसेल ना ह्यानी. तस काय केलं असेल ना तर त्या राणीला ना विहिरीत उडी मारण्याशिवाय काय पर्याय राहायचा नाही. अय बाबा राहुल्या, काही कर पण दारू का पिऊ नको बाबा. कुठे शोधावं याला?